कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, अध्याय 7 हा विज्ञान योग आहे. प्रकृतीचं कोडं उलगडण्याचं काम याच्यामध्ये भगवंतानी केलं आहे. आत्तापर्यंत आपण प्रकृतीच्या असलेल्या विविध अंगांचा आणि ते कशापासून निर्माण झालं आहे या सगळ्या गोष्टींचा महाराज विचार केला आहे. महाराज, आता जो विचार आहे तो विचार माऊलींनी वेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली. प्रकृतीचं, देहाचं, पंचेंद्रियाचं, अंतःकरण जिंकण्याचं हे सगळं माऊलींनी आत्तापर्यंत सांगितलं. संपूर्ण ओव्या आत्तापर्यंत याच्यावर आधारित होत्या. आता जो श्लोक आहे तो श्लोक आहे, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हा एक श्लोक आहे. या एक श्लोकावरती माऊलींनी तब्बल 30च्या वर म्हणजे जवळजवळ 33-34 ओव्या या पकड घेतलेल्या आहेत. 30-35 ओव्या एका श्लोकावर लिहून माऊलींनी हा श्लोक उलगडून सांगितला आहे. संजयाला हे सगळे श्लोक गीता सांगताना सांगितली गेली, पण हे श्लोक संजयाला समजलेले नाही आहेत. त्याचं कारण असं आहे, संजयाकडे स्वतःचा आत्मसंयम योग नाही आहे. महाराज, संजय हा आत्मसंयम योगाचा योगी पुरुषाचा अधिष्ठाता नसल्यामुळे संजयाला या श्लोकाचं वेगळं वर्णन करता आलेलं नाही. त्यांनी एकच श्लोक लिहिला आहे, पण माऊलींनी त्यावरती 35 ओव्या लिहून तुम्हाला तो श्लोक समजून सांगितला आहे. आता हे आपलं दुर्दैव आहे का आपल्याला त्या ओव्यात समजतच नाही, ती भाषाच समजत नाही. या ओव्या ज्या आहेत ना महाराज, त्या तुमच्या आत्ताच्या आयुष्यातल्या रोज घडणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या जगतो त्याचा उलगडा करणार आहेत. आपण नक्की कसं जगतो, काय घेऊन सोबत जगतो ह्याचा उलगडा करणाऱ्या महाराज या ओव्या आहेत. आता महदादी हे माझी माया उतरवणी या धनंजया मी होई जे हे आया कैसेनी जिये ब्रह्मचळाचा आघाडा पहिली या संकल्प जळाचा उभडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचे निवोगी चढत काळ कळण्याची वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जे गुणघनाचेनी वृष्टी भरली मोहाचेनी महापुरे घेऊनी जात नगरे यमनियमांची. जे द्वेषाच्या आवर्ती दातट मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन. त्यांनी ही जी महामाया आहे ना, महदादी हे माया, आदी मह म्हणजे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आधी म्हणून महदादी. ही जी माझी माया आहे, ही माझी माया ही सगळ्यात आधीची आहे. उत्तरोनिया धनंजया, उत्तरोनिया म्हणजे ही एक प्रकारची ही नदी. याला जर पार करायचं असेल, तिला एक उदाहरण दिलं आहे महाराज. भगवंताच्या या मायेला नदीचं रूपक माऊलींनी या ओव्यांमधून दिलेलं आहे. ही नदी, या मायेची नदी जर तरुण पलीकडे जायचं असेल तर काय करायला पाहिजे, आणि या नदीमध्ये ही उपमा सांगताना या मायेच्या नदीमध्ये तुमच्यासमोर आणि प्रवृत्ती म्हणजे तुमच्यासमोर म्हणजे तुमची प्रवृत्ती प्रकृती आणि समोर असलेली निवृत्ती हे 2 तट, याच्यामध्ये ही माया ही नदी वाहते. या नदीला पार करून त्या निवृत्तीच्या तटाकडे जायचं आहे, तर या नदीचा उगम
ते नदीचा शेवटचा सागराचा संगम, या नदीमध्ये काय काय आहे, मायेच्या या नदीमध्ये काय काय आहे, हे यातून महाराज रूपक माऊलींनी मांडलंय आणि हा श्लोक समजून सांगितला आहे. जिये ब्रह्मचळाचा आघाडा, पहिली या संकल्प जळाचा उबडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. म्हणजे ही ब्रह्मारूपी कड्यातून, म्हणजे सुरुवातीला ब्रह्माने निर्माण केलेल्या सृष्टीतून ही मायारूपी नदी व्हायला सुरुवात झालेली आहे महाराज. आणि या नदीमध्ये पहिला जो काही टप्पा आहे तो आहे संकल्प जळाचा उबडा. याच्यामध्ये कोणता तरी संकल्प, चांगला किंवा वाईट, हा घेऊन तुमच्या महाभूतांचा बुडबुडा साना आला. म्हणजे महाभूतांपासून तुमच्या या नदीमध्ये जन्म झाला किंवा तुम्ही या महाभूतांच्या, पंचमहाभूतांच्या सानिध्यातून या प्रकृतीचा जन्म झाला. या मायेच्यामुळे तुमचा जन्म झाला, जी माया ब्रह्माच्या या कड्यांमधून व्हायला सुरुवात झाली आहे. सृष्टी विस्तारांचेनी वोगी, चढत काळ कळनेची वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. एका बाजूला प्रवृत्ती तुमची आहे, ज्याचा तुमचा जन्म आहे, आणि दुसऱ्या बाजूला निवृत्ती आहे. या दोघां तटांच्या मध्ये ती ओसंडून ओथंबून वाहते. सृष्टी विस्ताराची, सृष्टीचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून तुमचा जन्म आहे. सृष्टी विस्तार याचा अर्थ तुमचा जन्म हा सृष्टीतल्या नियमानुसार झालेला आहे. ब्रह्मनियमानुसार तुमचा सृष्टीचा झालेला आहे. काळ कळचे नाही, म्हणजे जसा काळ आहे तो वेग आहे, त्या वेगाप्रमाणे माया नदी वाहते. त्या काळाला, वेगाला तुम्ही थांबवू शकत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला जगतच जायचं आहे. हा भाग महाराज इथे सांगितला आहे. जे गुणगणाचे नि वृष्टी बरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची. आच्या या विस्ताराच्या, सृष्टीच्या विस्ताराच्या रूपाने, ओघाने, कालगतीने मोक्षमार्गाकडे ही प्रकृती चालली आहे. या नदीला सत्वादी गुणरूपी जे सत्व आहे, त्या सत्वाच्या गुणगणाचे नि वृष्टी बरे. जे गुण आहेत, 3 गुण आहेत, सत्व, रज, तम, या गुणाचे, याचे जे ढग आहेत, या गुणांनी वृष्टी भरे. म्हणजे यातून ही माया नदी भरते. या 3 गुणामुळे तुमच्या मनामध्ये 6 षड्रिपूंचा जन्म होतो. द्वेष, तिरस्कार, मत्सर, लोभ, मोह, मद, ह्या सगळ्यांचा जन्म या 3 गुणांनी होतो, सत्व, रज आणि तम. जे गुणघनाचे नि वृष्टी बरे, पाऊस पडतो या 3 गुणांच्यामुळे. कशाचा? तर या षड्रिपूंचा. भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची. अशा यम नियमांच्या या नगरामधून तुम्हाला, या प्रकृतीला ही माया नदी ही वाहत घेऊन जाते. मोहाचे नि महापुरे. तुमचा मोह, एखादा लोभ, एखादी अपेक्षा, तुमचा असलेला त्याबद्दलचा द्वेष, तिरस्कार, हा घेऊन तुम्ही जाताय, जे द्वेषाच्या आवर्ती दाटत. मत्सराचे वळसे पडत, हे द्वेषाचे त्याच्यामध्ये भोवरे आहेत. या नदीमध्ये काय आहे? आवर्ती, या द्वेषाच्या लाटा आहेत. मत्सराचे वळसे, मत्सराचे भवरे आहेत. माझी प्रमादित तळपत महामीन, याच्यामध्ये उन्मत्तपणा, माझाचा सगळ्यात मोठे मासे तळपत आहेत. महाराज, या सगळ्या ओव्या समजून सांगायला ना, तुम्हाला एका विभूतीचं आयुष्य सांगितलं की तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना येईल महाराज, की ही ओवी, ही सृष्टी, ही मायाची नदी, हे द्वेषाचे असलेल्या या लाटा आणि मत्सराचे भोवरे आणि उन्मादाचे, माझाचे हे मोठे मासे म्हणजे नक्की काय. या सगळ्या ओव्यांचं उत्तम उदाहरण महाराज आहे. जे उत्तम, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना उदाहरण, द्वेष तिरस्काराचं कर्ण हा मूर्तिमंत उदाहरण आहे महाराज. दुर्योधन द्वेषाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. द्वेष घेऊनच कर्ण जगला.
तिरस्कार घेऊनच कर्ण जगला. दुर्योधन केवळ द्वेषाच्या जोरावर, लोभाच्या जोरावर, मोहाच्या जोरावर आयुष्य जगला आणि नष्ट झाला. दुर्योधनाला द्वेषाने, मोहाने, लोभाने संपवला. कर्णाला तिरस्कार आणि द्वेषाने संपवला. ही दादी माया याला नदीची जी उपमा दिली ना महाराज, उतरून या नदी ओलांडून माझ्यात एकरूप होणारा असा ते कसं शक्य आहे हे याच्यातून सांगितलंय महाराज. कर्ण आणि दुर्योधन द्वेषाचे, तिरस्काराचे सगळ्यात मोठे मासे आपण बघू शकतो या मायेच्या महानदीतले. कर्ण आहे महाराज. कर्णाचं आयुष्य असं आहे, कर्ण हा जन्माला आल्यानंतरच त्याचा त्याग केलेला आहे कुंतीने. त्याला एका रथाच्या सारथ्य करणाऱ्या सुताने सांभाळले म्हणून तो सूतपुत्र आहे. इतर राजपुत्रांबरोबर त्याला धनुर्विद्या घ्यायची आहे, पण तो राजपुत्र नसल्यामुळे त्याला ती धनुर्विद्या मिळालेली नाही. एका द्रौपदीच्या या स्वयंवरामध्ये त्याला भाग घेता आला नाही. अर्जुनाच्या तोडीस तोड असणारा कर्ण याला द्रौपदीच्या स्वयंवरात केवळ सूतपुत्र असल्यामुळे भाग घेता आला नाही आहे. तिथे दुर्योधनाने त्याला अंगराजा, अंग देशाचा राजा केलेलं आहे आणि त्याला आपल्या जवळ घेतलेलं आहे. ही मैत्री पहिली दुर्योधनाची झालेली आहे. हा दुर्योधनाचा उदारपण आहे, पण दुर्योधनाचं त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कपट असं आहे की अर्जुनाला तोड देणारा, अर्जुनाच्या असलेल्या संपूर्ण धनुर्विद्येला उत्तर देणारा केवळ कर्ण हा एकमेव दुर्योधनापुढे, आणि दुर्योधनाला त्यांनी राज्य बहाल केलेलं आहे. हाच दुर्योधन ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे दूत म्हणून पांडवांकडून गेलेले आहेत, हस्तिनापूरचं राज्य पांडवांना परत द्यायचं, त्यांचं राज्य त्यांना परत दे, अर्धराज्य त्यांना परत दे, नको अर्धराज्य 5 गावं तरी त्यांना दे, असं ज्यावेळेला दुर्योधनाला सांगतायत त्यावेळेला दुर्योधन सुईच्या टोकावर मावणारी जमीनसुद्धा मी त्यांना देणार नाही असं तिरस्काराचं, द्वेषाचं वक्तव्य करून भगवान श्रीकृष्णाचा अपमान करून त्यांना परत पाठवणारा दुर्योधन केवळ अर्जुनाला प्रतिशह देता येईल म्हणून त्यांनी कर्णाला अंग देशाचा राजा केलाय. या मैत्रीच्या ओझ्याखाली आपल्याला एका देशाचा राजा करून अर्जुनाच्या समोर उभं केलं म्हणून केवळ या मैत्रीचा मान राखण्यासाठी, त्याच्या या कृत्याला आपल्या मैत्रीतून सन्मान करण्यासाठी कायम कर्ण हा दुर्योधनाच्या बरोबर राहिलेला आहे. 2 जोड्या या महाभारतामध्ये महाराज आपल्याला दिसतील. एक जोडी अर्जुनाची आणि भगवान श्रीकृष्णाची, आणि दुसरी जोडी दुर्योधनाची आणि कर्णाची. कर्णाने मैत्री शेवटपर्यंत टिकवली आहे. भगवान श्रीकृष्णाने टिकवली तशीच कर्णाने सुद्धा दुर्योधनाबरोबर आपली मैत्री अशीच टिकवली आहे. हा प्रसंग अत्यंत सुंदर आणि बलवान प्रसंग म्हणता येईल महाभारतातला. हा कर्ण झालेल्या प्रकाराबद्दल भगवान श्रीकृष्णाकडे जातोय ना, माफी मागतोय. माझ्या मित्राकडनं जी चूक झाली आहे माधवा, ही चूक पोटात घे आणि तू दुर्योधनाला माफ कर, जाऊ दे. भगवान श्रीकृष्ण म्हणलेत, अरे एवढ्या मोठ्या राजाचा तू राजा, पण कर्ण म्हणून ज्यावेळेला तू स्वतःच्या मित्रासाठी म्हणून तू माफी मागायला माझ्याकडे येतोयस, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कर्णा,
सांग मी काय करू. तू आलास, मी त्या दुर्योधनाला माफ करू असं जर तुला वाटत असेल तर मी आलोय म्हणून माझा झालेला अपमान मी केवळ विसरून जातो तुझ्यासाठी. कर्ण म्हणाला, माधवा तू सांग मला तुझ्यासाठी मी काय करू. म्हणले, तुला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना कर्णा, तर चल म्हणला, मला घेऊन हस्तिनापूरच्या वेशीपर्यंत त्या टोकापर्यंत नेऊन सोड, तिथे पांडव आहेत. हरकत नाही म्हणला. कर्ण निघालाय. कर्णाच्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेत. कर्णाच्या रथाचा जो सारथी आहे त्याला कर्ण म्हणलाय बाजूला हो. कर्ण स्वतः सारथ्य करायला बसलाय. भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचं सारथ्य करायला हा प्रत्यक्ष कर्ण बसलाय. ज्या वेळेला मोठा माणूस आपल्याजवळ येतो त्यावेळेला तो आपल्याबरोबर जर येत असेल तर त्यावेळेला ड्रायव्हरच्या सीटवर आपण स्वतः बसलं पाहिजे. हा राजशिष्टाचार आहे. आणि त्या राजशिष्टाचाराला अनुसरून कर्णाने भगवान श्रीकृष्णाला रथात घेतलंय. स्वतः रथाचं सारथ्य करतोय. तो सूतपुत्र असल्यामुळे रथ उत्तम चालवता येतोय कर्णाला. आता दोघं निघालेले आहेत महाराज. या दोघं निघाले आहेत आणि मधल्या वाटेमध्ये त्या दोघांचा संवाद सुरू आहे. भगवान श्रीकृष्णाने कर्णाला सांगितलंय, अरे अर्जुन एक वेडासारखा वागतोय, हरकत नाही, पण याच्यामध्ये संपूर्ण कौरवांचा नाश होणार आहे. संपूर्ण हा कौरवांचा असलेला हा सगळा सारीपाट उधळून जाणार आहे. तू दुर्योधनाला समजाव. पण मी म्हणतोय सगळं थांबवण्याचं सगळ्यात मोठं काम केवळ कर्णा तूच करू शकतो. भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगतायत की हे सगळं थांबवण्याचं काम हे तू करू शकतोस. का करू शकतो? तर कर्ण हा कुंतीचा तू मोठा मुलगा आहेस. सगळ्यात मोठा पांडव तू आहेस. तू जर दुर्योधनाला सोडून जर पांडवाकडे आलास तर सगळे पांडव तुझा सत्कार करतील. भीम तुझ्या पादत्राणांचं रक्षण करेल. प्रत्यक्ष युधिष्ठिर धर्मराजा हा तुला सन्मानाने सगळं राज्यपद बहाल करेल. या संपूर्ण भारतवर्षाचा तू राजा होशील. कर्ण हसलाय महाराज. कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणालाय, हे तू मला सांगितलंस हे ठीक आहे, युधिष्ठिराला सांगू नकोस. त्याला जर सांगितलंस तर तो सगळं राज्य माझ्या पायाशी वाहील आणि युद्धापासून परावृत्त होईल. युद्ध सोडून निघून जाईल. भीष्माचार्यांच्या नंतर द्रोणाचार्य आणि द्रोणाचार्यांच्या नंतर कर्णाला सेनापती पद मिळालंय. संपूर्ण भारतवर्षाचा असलेल्या या सगळ्यात मोठ्या सेनेचं, लक्षावधी सेनेचं सेनापती पद हे कर्णाकडे आहे. इतकं मोठं पद दुर्योधनामुळे मला मिळालेलं आहे. दुर्योधनाच्या बरोबरच मी राहणार आणि अर्जुनाला नष्ट करणार. हा एकमेव माझा जीवनाचा उद्देश आहे. भगवान श्रीकृष्णाने दिलेले तर्क खोडून काढलेत कर्णाने. त्याने दिलेल्या सगळ्या गोष्टींना नकार दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण पांडवांकडे परत गेलेत. कुंतीला या आधी पाठवलेलं आहे. जा म्हणले, त्याला सांग तू माझा मुलगा आहेस, तू त्याची आई आहेस. कुंती ज्या वेळेला कर्णाकडे गेली आहे त्यावेळेला कर्णाने आईचा सन्मान केलेला आहे, स्त्रीचा सन्मान केलेला आहे.
आईला म्हटला, तू हरकत नाही, तू जे माझ्याकडे मागतेस ते मी तुला द्यायला बांधीलय. माझ्या पुत्रांना ठार मारू नकोस, हरकत नाही म्हटला. तुझे 5 पुत्र कायम स्वरूपी जिवंत राहतील. 4 पुत्र तुझे आहेतच, एक तर अर्जुन नाही तर मी. अर्जुन मेला तर मी अभिमानाने तुझी माता म्हणून स्वीकार करेन, आणि जर मी मेलो तर तुझा 5 पांडवांचा हा नियम तसाच अबाधित राहील. तुझी 5 पुत्र या युद्धात मारली जाणार नाहीत, हे मी तुला वचन देतो. मातेला वचन दिलंय. दानशूर आहे कर्ण. कर्णासारखा दानशूर कोणी नाही. भगवंतानी त्याला बिरुद दिलेलं आहे. त्याच्या इतका दानशूर कोणी नाही. त्या दानशूरत असलेल्या कर्णाचं कवच कुंडल इंद्राने घेऊन गेल्यानंतर इंद्राने एक अमोघ शक्ती कर्णाला बहाल केलेली आहे. वास्तविकता ती करण्याचा भगवंताचा आदेश नाही, पण कर्णाला ती शक्ती देण्यामध्ये इंद्राला काही वावगं वाटलं नाही, कारण त्याची उदारता कवच कुंडल जन्मापासून आलेली आहेत. भगवंताचा नियम बघा. अधर्माच्या बाजूला असलेला कर्ण याला संपवण्यासाठी त्याची कवच कुंडलं गेलेली आहेत. मातेकडून त्याला 4 पांडवांचं सुरक्षितपणा घेऊन त्याला किंवा अर्जुनाला 2 पैकी एकच शिल्लक राहील हे त्याच्यावर बंधन घातलेलं आहे. त्याला आमिषही दाखवलेलं आहे. हा राजकारणाचा एक भाग आहे. मनोधैर्याचा एक खच्चीकरण करण्याचा एक भाग आहे की कर्णा, तुझ्यामुळे हे राज्य, हे सगळे बंधू, हे सगळे कौरव, तुझा मित्र दुर्योधन वाचू शकतो. तू लढू नकोस, कारण दुर्योधन हा तुझ्याच खांद्यावर युद्ध करतोय. तू जर बाजूला निघालास तर दुर्योधन युद्ध करणार नाही. दुर्योधनाची सगळी मदार तुझ्यावर आहे, कारण त्याला माहिती आहे या सगळ्यांना मी करू शकतो, पण अर्जुनाचा निपात करणं मला शक्य नाही. या अर्जुनाला प्रतिशह देण्यासाठी कर्ण हा एकमेव पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे. दुर्योधनाला माहिती आहे तू बाजूला झालास तर युद्ध होणार नाही. संपूर्ण कौरव पांडव वाचतील. छोट्याशा राज्यांचं पांडवांना मिळाल्यानंतर हे सगळं युद्ध संपून जाईल. युद्ध संपवण्याचं काम कर्णा तू करू शकतोस, पण कर्णाने ते नाकारलंय. दुर्योधनाच्या बाजूला ठामपणे उभा राहिला आहे. अधर्माच्या बाजूला कर्ण उभा राहिला आहे. त्याला संपवणं आता भगवंताचं कार्य आहे. कवच कुंडलं काढून घेतलेली आहेत त्याच्याकडनं कुंतीला सांगून त्या कुंतीने 5 पुत्रांची त्याच्याकडून प्राणांची भीक मागितली, दान मागितलं आहे. भगवंत प्रत्यक्ष कर्णाकडे काहीतरी मागतायत, कर्णाला काहीतरी कर सांगतायत. याच्यातच कर्णाचं एक वाक्य भगवंतासमोर आहे. या सृष्टीचा रचेता, पालन करता, निर्माण करता, रक्षण करता हा प्रत्यक्ष तू असून तू जर माझ्याकडे काही मागतोयस असं जर होत असेल तर कर्ण या इतिहासात दानशूर म्हणून अजरामर आहे. तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीतरी आहे. याच्यातच कर्णाचं मतभाग्य आहे. महाराज, युद्धभूमीवर युद्ध झालंय बघा. द्वेष काही केला तरी अर्जुनाचा द्वेष कर्णाच्या मनातून गेलेला नाही. तिरस्कार अर्जुनाचा त्याच्या मनातून गेलेला नाही. प्रत्यक्ष भगवंताने सांगितलंय तरीही गेलेला नाही. महाराज, विचार करण्यासारख्या महाराज या गोष्टी आहेत. युद्ध सुरू झालंय महाराज. युद्धामध्ये उरलेल्या 4 भावांना ना 5 वेळेला कर्णाने पराजित केलंय. भीमाचा रथ तर कैक वेळेला मोडलाय. रथावरून खाली पडलेला भीम उठून उभा राहिलाय. त्यांनी कर्णाला सांगितलंय, मी क्षत्रिय आहे, मला ठार मार. मी पराजित झालोय. कर्णाने सोडून दिलंय. शेवटच्या वेळेला तर भीमानी अनेक अपशब्द कर्णाला वापरलेत. म्हणला, तू सुतपुत्र आहेस, तुला युद्ध करायची अक्कल नाही, तुला समजत नाही. मी क्षत्रिय आहे, मी तुझ्यासमोर पराजित झालोय, मला ठार मार. पण नाही, कुंतीला दिलेल्या वचनाचा कर्णाला तिथे विसर पडलेला नाही. कर्ण फक्त असतोय कारण त्याला या 5 बांधवांशी, पांडवांशी कोणतंही वैर नाही.
त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. या सृष्टीमध्ये एकच केवळ अर्जुनच त्याचा शत्रू आहे. अर्जुनाला संपवणं याच्यासाठी अमोघ शक्ती असलेली इंद्राची शक्ती राखून ठेवलेली आहे, पण ती शक्तीसुद्धा द्रोणाचार्यांच्या सांगण्यावरून घटोत्कचावर वापरल्यामुळे ती शक्ती संपली आहे. पण ब्रह्मास्त्र स्वतःकडे आहे हे कर्णाला माहिती आहे. राखून ठेवलेल्या गोष्टी कर्णाने अर्जुनाला नष्ट करण्यासाठी या भगवंताला माहिती आहे. कारण भगवंत अर्जुनाचं सारथ्य करतोय. युद्धाला तोंड फुटलंय समोरासमोर अर्जुन आणि कर्ण आलाय. तो प्रसंग, तो वेळ ती कर्णाच्या समोर येऊन ठेपली आहे. कर्ण अत्यंत उल्हासित आहे. अत्यंत तेजपुंज असा कर्ण बाणांचा वर्षाव करतोय. अत्यंत ताकदीने स्वतःच्याकडे असलेल्या अस्त्रविद्येने असे बाण तो त्यावर चालवतोय की तिथून कृष्णाच्या मुखातून वाहवा येते. कृष्णाच्या मुखातून वाहवा आल्यामुळे व्यथित झालेला अर्जुन विचारतोय, अरे देवा, माझ्या बाणाने 100 फूट कर्णाचा रथ मागे लोटतोय आणि तो कर्ण केवळ 10 फूटच हा माझा रथ मागे ढकलतोय, त्याची तू वाहवा करतोय. अरे म्हणतो अर्जुना वेड्या, अरे या रथावरती प्रत्यक्ष हनुमंत राया बसलेत. इथे सृष्टीचा रचता परमात्मा परमपिता मी, त्रैलोक्याचा अधिपती मी रथावर बसलोय. 4 युगांचे घोडे आहेत, काळाची चक्र आहेत आणि या सगळ्यांना, त्रैलोक्यातल्या या सगळ्या एकवटलेल्या शक्तीला, या रथाला 10 फूट मागे लोटण्याचं काम करणं करतोय. तसूरभर सुद्धा हलवण्याची शक्ती या त्रैलोक्यात कोणाकडे नाही आणि तो 10 फूट रथ मागे जातोय. कर्णाची वाहवा करावी तेवढी थोडी आहे. रथ आहे, रथाला असलेला शाप, तुझं रथाचं चाक भूमीत रुतेल. त्याप्रमाणे कर्णाचं चाक अचानक भूमीत रुतलंय. कर्ण बाणांचा वर्षाव करतोय. त्या तिरप्या झालेल्या रथावरतून तो अर्जुनाला अक्षरशः, म्हणजे इतक्या टोकाचं युद्ध सुरू आहे, इतक्या द्वेषाचं युद्ध चालू आहे. अर्जुन ऐकत नाही आहे, कर्ण ऐकत नाही आहे, परंतु कर्ण कणभर सरस ठरतोय अर्जुनाच्या वरती. इथे भगवंताची कूटनीती कामाला येते. रथाचं चाक शापानुसार अडकल्यामुळे तसल्या तिरक्या झालेल्या रथातून सुद्धा कर्ण बाणांचा वर्षाव करतोय. इथे भगवंतानी एक योजना आखली आणि पटकन तो रथ कर्णाच्या मागच्या बाजूला घेऊन गेलेत. आता अर्जुन त्या मागच्या बाजूनी कर्णाच्या रथावरती बाणांचा वर्षाव करतोय, परंतु कर्णाला मात्र त्याचं उत्तर देता येत नाही, कारण कर्णाची दिशा ही वेगळी आहे आणि अर्जुन त्याच्या बरोबर मागच्या बाजूला आहे. चाक रुतल्यामुळे रथ फिरवू शकत नाही. रथाचा सारथी शल्य आहे. कर्ण दुर्दैवी आहे. कर्णाच्या रथाचा सारथी शल्य आहे. दुःख या कर्णाच्या रथाचं आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य तेज करतंय, भगवंत करतंय आणि कर्णाच्या रथाचं सारथ्य शल्य करतोय, दुःख करतंय. बघा, आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा कर्णाबरोबर दुःख आहे आणि अर्जुनाबरोबर सुख आहे, भगवंत आहे. भगवंताने रथ मागे नेलाय, बाणांचा वर्षाव सुरू आहे, पण कर्णाला समोर अर्जुन दिसत नसल्यामुळे तो रागाने बेभान झाला आहे. शल्याला म्हणतोय रथ फिरू शकत नाही. हातातलं धनुष्य कर्णाने खाली टाकून दिलंय. रागाच्या भरात हा कर्ण हे विसरलाय, जोपर्यंत माझ्या हातात धनुष्य आहे तोपर्यंत या सृष्टीतला कोणीही मला पराजित करू शकत नाही. हे भगवंतासमोर मी दिलेलं वचन आहे आणि भगवंतानी सांगितलंय, ज्या वेळेला तुझ्या हातात शस्त्र नसेल, माझ्या हातात ज्या वेळेला शस्त्र नसेल, त्यावेळेला कर्ण धराशायी होऊ शकतो. हे कर्णाच्या मुखातून आलेलं वाक्य आहे. पण कर्णाच्या हातात जोपर्यंत धनुष्य बाण आहे तोपर्यंत कर्ण पराजित होणं शक्य नाही. भगवंताला सुद्धा हे ज्ञात आहे. मागच्या बाजूला गेलेले भगवंत आणि अर्जुन बाणांचा वर्षाव करतायत. कर्णाला युद्ध करता येत नाही, रथ फिरू शकत नाही आहे. कर्णत्वेषाने त्यांनी हातातून धनुष्यबाण रथात टाकलाय, खाली उतरलाय. रथाच्या चाकाला त्यांनी स्वतःची संपूर्ण अस्त्रशस्त्रांची असलेली शक्ती त्या ठिकाणी लावली आहे.
2 हातांनी रथाचं चाक उचलण्याचा प्रयत्न कर्ण करतोय आणि तितक्याच वेळेला भगवंतानी रथ समोर आणलाय. महाराज, भगवंताचा रथ समोर आलाय. समोर आल्यानंतर अर्जुनाला सांगितलंय याच्यावरती बाण चालव. कर्णाने ऐकलं. कर्ण म्हणलं, अरे अर्जुना, धर्माचं युद्ध कर. मी निशस्त्र आहे, माझ्या हातात शस्त्र नाही. धनुष्य बाण मी इथे ठेवलाय, चाक रुतलंय, चाक वर काढतो आणि तुझ्याशी पुन्हा युद्ध करतो. काही क्षण थांब, धर्माचं युद्ध कर. असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्वेषाने रथावर उभे राहिलेत. म्हटले, आता तुला धर्माची आठवण झाली काय? आता तुला धर्माची आठवण झाली? ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ठार मारलत आणि मेलेल्या अभिमन्यूच्या शवावरती लाथ मारलीत, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा? ज्या वेळेला भीमाला नदीत विष प्रयोग करून टाकलं त्यावेळेला धर्म कुठे गेला होता कौरवांचा? लाक्षागृहात केवळ राज्याच्या लालसेपोटी पांडवांना जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेला धर्म कुठे होता? कर्णा, तू एक एक गोष्टीचा विचार करतोयस, पण ज्या वेळेला तू असताना भर सभेमध्ये रजस्वला असलेली ती द्रौपदी जरी दासी असली, जरी द्यूतात हरली असली, तरीही तू प्रत्यक्ष तिथे उपस्थित असताना मान खाली घालून उभा राहिलास. त्या स्त्रीचं वस्त्र हरवून ज्यावेळेला दुर्योधन करत होता, दुःशासन करत होता, त्यावेळेला तू त्यांना थांबवलं नाहीस. तूही एका देशाचा राजा होतास, तुझा धर्म कुठे गेला होता? ज्याच्यासाठी तू झगडतोयस, ज्याच्यासाठी तू भांडतोयस, त्या दुर्योधनाने, कपटाने, शकुनी मामाच्या साथीने जरासंधाच्या हाडाचे फासे बनवून पांडवांना द्यूतात हरवलंय, हे तुला माहिती आहे. त्या अधर्माच्या बाजूला उभं राहून केवळ द्वेषापोटी, तिरस्कारापोटी, अहंकारापोटी तू अर्जुनाला संपवण्याचा मार्ग निवडलायस. हा धर्म कुठला? धर्म कुठे आहे म्हणला? अर्जुना, याच्यावर बाण चालव, ठार मार याला. अर्जुन म्हणला, धर्माने हे योग्य नाही, तुला धर्म माहीत नाही, याला ठार मार. म्हणल्यानंतर अर्जुनाने गांडीव धनुष्य उभारले. प्रत्यक्ष भगवंत रथावर उभे आहेत. बघा, भगवंत रथावर उभे आहेत, एका बोटाने दाखवत आहेत की या कर्णाला ठार मार. कर्ण बघतोय, हातात रथ आहे, रथाचं चाक आहे. अर्जुनाने गांडीव धनुष्य उभारले, पण दुसऱ्या हाताने अर्जुनाला इशारा केलाय, थांब. डाव्या हाताने भगवंतानी इशारा केलाय, थांब, आणि दुसऱ्या हाताने सांगतायत, अर्जुना, कर्णाला ठार मार, बाण चालव. हे ऐकता क्षणी बेभान झालेला कर्ण असलेली सर्व शक्ती, सर्व शस्त्रास्त्रांची, अस्त्रांची शक्ती रथावर लावली आणि रथ पेशाने जमिनीतनं उचकटलंय. ते रथ, त्याच्या चाक त्याच्या हातात आलंय. रथाचं चक्र, चाक हातात आलेले चक्र व डोक्यावर दोन्ही हाताने उभारून अर्जुनाच्या दिशेने भिरकावलंय. ज्या वेळेला ते भिरकावलं त्या क्षणी शस्त्र म्हणून ज्या वेळेला ते चाक वापरलं गेलं, अर्जुनाला म्हणलंय मार, आणि अर्जुनाने तो बाण मारून कर्णाला संपवलंय. जरी असलं तरी भगवंताने धर्म सोडला नाही. प्रथम शस्त्र म्हणून ते चाक ज्या वेळेला कर्णाने भिरकावलं त्याच वेळेला भगवंतानी बाण मारायला डाव्या हाताने आदेश दिला आणि अर्जुनाने कर्णाला संपवलं. भगवंत ज्याच्या रथावर तो अर्जुन, ज्याच्या रथावर शल्य दुःख तो कर्ण, दुर्दैवी कर्ण. महाराज, ही कथा आहे द्वेषाची, तिरस्काराची. या द्वेषा तिरस्काराच्या असलेल्या स्वभावाला तो दुर्योधनच मिळणार. अहंकारी, द्वेष करणारा, मत्सर करणारा, तिरस्कार करणारा दुर्योधन हाच द्वेषाचा तिरस्कार असलेल्या कर्णाचा, मत्सराचा मित्र होणार.
धर्माचा मित्र धर्माचाच होणार. ज्याच्यामध्ये धर्म आहे त्याच्यातला धर्माचा मित्र, धर्माचा माणूस त्याच्याजवळ जाणार. द्वेष तिरस्काराच्या बाजूला द्वेष तिरस्काराचाच माणूस जाणार. सृष्टीचा नियम आहे, भगवंताचा नियम आहे. तुम्ही आम्ही आजही अर्जुनाच्या भूमिकेत नाही. आजही तुम्ही आम्ही आजही या सगळ्या सृष्टीमध्ये जगताना या माया नदीला पार करण्यासाठी आपणही आज या माया नदीमध्ये द्वेष तिरस्काराचे मोठे मासे आहोत. आजही आपण द्वेषाच्या लाटांवर जगतोय, मत्सराच्या भोवऱ्यात फिरतोय आणि अहंकाराचा उन्मादाचा मासा होऊन आपण या माया नदीमध्ये जगतोय. माऊलींनी तुम्हाला सांगितलंय या ओव्यांमधून. रोज तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीचा, कोणत्या तरी गोष्टीचा हा द्वेष करून घेऊन तुम्ही झोपताय. कुणाचा तरी तिरस्कार, कुणाचा तरी असलेला उपमर्द करून घेऊन तुम्ही रोज तुमच्याबरोबर झोपताय. कुठल्या तरी गोष्टीचा उन्माद, माज, अहंकार करून तुम्ही झोपताय. सकाळी उठताना पुन्हा द्वेष, तिरस्कार, अहंकार घेऊन उठताय. दिवसभर हे सोबत घेऊन जगताय. महाराज भगवंत कसा येईल? आणि मग दुःख आल्यानंतर आपण म्हणतो माझ्या वाट्याला दुःख कसं करण्याच्या सारथ्य शल्य आहे. द्वेष तिरस्काराचं सारथ्य शल्य दुःख करतं, धर्माचं सारथ्य सुख करतं. तुमच्या जर वाट्याला दुःख येत असेल तर तुम्ही द्वेष, तिरस्कार, अहंकार, लोभ, मत्सर या सगळ्यांच्या लाटेंवरती, भोवऱ्यांवरती तुम्ही जगताय. ते सोडून देणं, ते सोडून दिल्यानंतरचा भाग पुढचा. महाराज अजून अनेक ओव्या आहेत. या महानदी माया, या मायारूपी नदीला तरून जाण्यासाठी असलेले अडथळे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन याच्यात केलं आहे. महाराज उत्तम सगळ्यात हा श्लोक आहे आणि त्याचं उत्तम अनेक ओव्यांमध्ये 30-35 ओव्या लिहून माऊलीने आपल्याला सांगितलं आहे. फार प्रवचन छान रंगलं होतं, पण वेळेची मर्यादा महाराज पाळली पाहिजे. आज या ठिकाणी थांबतो महाराज. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.